लोकांच्या समोर गेलं तर लोकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. इलेक्शनलाही आम्ही लोकांना शब्द दिले होते, गटर करतो, रस्ते करतो, गार्डन डेव्हलप करतो. पण ह्यासाठी विकास कामांसाठी जो निधी आहे तो अत्यंत तुटपुंजा आहे. महापालिकेची ही अडचण आहे, टॅक्स वेळेवर भरला जात नाही नागरिकांच्याकडून किंवा बऱ्याचशा अडचणी आहेत. आता महापालिकेचं दुसरी बाजू धरली तर अनेक अशी घरं आहेत महापालिकेत की ज्यांना घरफाळच लागू नये. मग हे प्रशासन करतंय तरी काय? माझ्याच प्रभागामध्ये गेला तर बऱ्याच प्रॉपर्टी अशा आहेत की ज्यांना घरफाळा लागू नये. हे जर टॅक्स स्वरूपात जर प्रशासनाने वेळोवेळी लक्ष दिलं आणि ह्या टॅक्स लावला ह्या घरांना, तर बऱ्याच प्रमाणात निधी उपलब्ध होईल आणि तो विकास कामावर आपण खर्च करू शकू. प्रशासनाचंही बऱ्यापैकी दुर्लक्ष होत आहे. त्यांनीही जाऊन बऱ्याच ठिकाणी जिथं टॅक्स लावलेला नाही तिथं टॅक्स लावला पाहिजे. जिथे लेआउट झाले आहेत तिथं विनापरवाना बांधकाम सुरू आहे, ती बांधकामं थांबवली पाहिजेत. ते बांधकामांना परमिशन कशी देता येईल ते बघितलं पाहिजे रेग्युलराईज करण्यासाठी. ते जर रेग्युलराईज केलं तर निदान टीपी मधून परमिशन झाली तर त्याचाही महसूल आपल्याला गोळा होईल. महसूल वाढण्यासाठी प्रशासनानं जर योगदान दिलं तर आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने निधी मिळेल आणि आम्हालाही लोकांच्या समोर जाता येईल निधी घेऊन. जर निधीच नाही मिळाला तर लोकांच्याही बऱ्याच अपेक्षा असतात. आमच्या इथं गटर झाली पाहिजे, ओपन स्पेस डेव्हलप झाली पाहिजे. त्यातलं काही आता ह्या तुटपुंजा निधीमध्ये होऊ शकत नाही. ह्याच्यासाठी उत्पन्न वाढ झालं पाहिजे आणि जर उत्पन्न वाढ करायचं असेल तर प्रशासनानं काटेकोरपणे लक्ष देऊन हे उत्पन्न वाढीकडे लक्ष दिलं पाहिजे व उत्पन्न वाढ करण्यासाठी जे टॅक्स लागलेले नाहीत, ज्या इमारती आहेत त्यांना 100% टॅक्स लावण्याचं काम हे प्रशासनाने केलं पाहिजे.